दुसरा सोमवारी गेलो, खडखडीत वाढून भरून. हालेलुया. बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. आता घाबरू नका काय करताना. मी प्रार्थना केलो, नाही झालं की लय लोकांना भीती. कुणी काय समस्यात आले, काय संकटात आले, बोलायची मनात म्हणते, बोल की, प्रार्थना कर की, कर की, प्रार्थना कर कर, काय होत नाही. नाही झालं की नाही झालं की तुमचं काम नाहीये, येशूची जबाबदारी आहे. येशू जबाबदारी, तुमचं काम नाहीये. तुम्ही विश्वासाने करा, तुम्ही करा. होईल नाही होईल तर देवाचं काम आहे. आता मी काय करतो, बोलतो पटकन, तोंडावर बोलतो, असं आहे तसं आहे, ऐक नाही ऐक, मला माहित नाही, म्हणजे बाबाने सांगितलंय असं आहे. कॉम्प्रोमाइज करत नाही. काय पण असू दे, मोठ्या मोठ्या गोष्टी पण बोलत जायचं, घाबरायचं नाही. नाही ऐकलं ते गोष्टी पुन्हा एक देवाचे 5 कोरिंथियन्स 4:20. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. आमेन. म्हणून सामर्थ देवाचे दाखवा. जिथं तुम्ही सामर्थ दाखवता तिथं लोक घाबरणार. जे बघणारे लोक आहेत ना, तुम्ही एक विचार करावं. तुम्हाला वाटतं तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, लई लोकांचं लक्ष आहे. जे कोणी येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांच्यावर लई लक्ष असते. तुम्हाला वाटत असेल कोण मला बघत नाही, मी आपला येतो जातो, अब्बा बाबा, हे तर सैतान त्याचे दूध तर फिरतच असतात. हा माहित आहे ना, परवा मेसेज दिला युथ मीटिंग मध्ये. दोघांचं लक्ष आपल्यावर आहे, दोघांचं लक्ष आपल्यावर आहे. एक तर परमेश्वर आपल्याकडे कायम लक्ष ठेवलेलं आहे, देव आपल्याला बघत आहे. योग 34:21 मध्ये आहे, देवाचं लक्ष कायम आपल्याकडे आहे. आणि दुसरा सैतान, सैतान पण आपल्याकडे कायम बघत असतो. एजिकेल 28:3 मध्ये म्हणल्याप्रमाणे देवाचं पण लक्ष आपल्याकडे आहे, देव आम्हाला कायम बघत असतो. सैतानाचं पण लक्ष आपल्याकडे आहे, आम्ही काय करतो आणि काय नाही. ना येशूकडून आपल्या कुठली गोष्टी गुप्त आहे, ना सैतानापासून आपल्या कुठल्या गोष्टी गुप्त आहे. लय लोक काय करतात, मी काय करायला कुणालाच माहिती नाही. हालेलुया. हे वाच एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पवित्र आत्मा सांगायला देवाचा. योग 34:21, जोब 34:21. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. हालेलुया. प्रत्येकाच्या आचरणावर असतो, प्रत्येकाचा पाऊल तो बघतो. पाय कुठं टाकायला, बाई कुठं चालली, ही बाई का सिरियल बघायला चालली, का गप्पा गोष्टी मारायला चालली, का दुसरं काही करायला चालली. पाऊल एक एक आपलं चालणं देव बघतो. जोब 34:21. हालेलुया. देवाचं लक्ष आपल्यावर आहे. इव्हन नीतिसूत्र 15:3 मध्ये पण काय म्हणते बघा. नीतिसूत्र प्रोव्हर्ब्स 15:3. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. समजलं. एकतरी देवाला आमचं पाऊल पण माहिती आहे, आमचा विचार पण माहिती आहे, आणि परमेश्वराचं नेत्र 2 डोळं तुम्हाला बघत आहे. कुठं चालले, काय करू लागले, काय करू लागले, कुठं बसायला लागले, कुठं उठा लागले. हालेलुया. 2 डोळं आहेत आमच्या समोर. अहो बायबल मधल्या सगळ्या गोष्टी घेऊन लोक पिक्चर काढतात. सगळ्या बायबल मधला टॉपिक येतात सगळं. मग त्याला काहीतरी नाव देणार, कुठलं हिरो हिरोईनला जोडणार आणि पिक्चर काढतात. 2 डोळे सगळ्यांना बघतो. सगळ्यांकडे 2 डोळे बघत आहे. त्या देवाची डोळे आहेत. आमचं बरं वाईट सगळं माहित आहे देवाला. आपलं दिनचर्या देवाला माहित आहे. आपलं पाऊल देवाला माहित आहे, आम्ही कुठं पाऊल टाकतो. आणि सगळ्यात चॅम्पियन बाबा दुसरा आहे. एजिकेल 28:3. एजिकेल 28:3. पहा, तू दानिएलापेक्षा बुद्धिमान आहेस. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपवता